मित्रांनो, मी विराज आपल्या मराठी हायटेक हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर हप्त्याच्या वितरणास काल दिनांक 24 डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे। काल आणि आज मिळून अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत पैसे देखील जमा झाले आहेत, परंतु काही महिलांच्या बँक खात्यावर अजूनही पैसे जमा झाले नसल्याने अनेक महिला मेसेज करत आहेत किंवा पोस्टच्या खाली कमेंट करत आहेत की आम्हाला पैसे मिळाले नाही, आम्हाला पैसे मिळणार का, आमच्या खात्यावर अजूनही एकही रुपया आला नाही किंवा आमच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, आता काय प्रोसेस करावी किंवा आम्हाला पैसे मिळणार का नाही याबद्दलची तुम्ही माहिती सांगा। म्हणूनच याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यावेळी हा 6वा हप्ता, कारण जुलै महिन्यापासून योजना सुरू झाली आहे, त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 6 महिन्यांचे मिळून आजपर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये 9,000 रुपये जमा झाले आहेत। आता काही महिला यामध्ये अजूनही बाकी आहेत, कारण त्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झाले नाहीत। काही महिला अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर अजून 1 रुपया पण जमा झाला नाही। मग हा 1 रुपया पण का जमा झाला नव्हता? कारण काय झालं की अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अथवा जुलै महिन्यामध्ये आपला फॉर्म भरला। फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मवर तुम्हाला बँक डॉक्युमेंट बद्दल किंवा बँकेबद्दलची माहिती देखील विचारली होती। त्यावेळी तुम्ही काय केलं की एखादं बँक पासबुक तुम्ही त्या ठिकाणी दिलं किंवा बँकेची माहिती सर्व फॉर्म मध्ये भरून दिली। परंतु राज्य सरकारने निर्णय काय घेतला की यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आम्ही ट्रान्सफर करणार आहे ते सर्व पैसे हे डीबीटी द्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत। आता डीबीटी म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर। डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे काय की तुमचं आधार कार्ड असतं, त्या आधार कार्डला ऑनलाईन पद्धतीने एक बँक अकाउंट लिंक केलेलं असतं आणि त्याच बँक अकाउंटमध्ये केवळ ते पैसे ट्रान्सफर करण्याचा निर्णय राज्य सरकारद्वारे घेतला गेला। आणि त्यामुळेच अनेक महिलांचं काय झालं की त्यांनी बँक अकाउंट सोबत दिले, परंतु ते ऑनलाईन लिंक नसल्याने त्यांना पैसे ट्रान्सफर करता आले नाहीत, कारण राज्य सरकारकडे ती माहिती उपलब्ध नव्हती। आणि म्हणूनच अनेक महिलांच्या बँक खात्यावर फॉर्म भरून फॉर्म अप्रूव्ड होऊन देखील 1 रुपया पण आला नव्हता। अशा महिलांच्या बँक खात्यावर ज्यांनी त्यानंतर म्हणजेच की त्यानंतरच्या काळात दिवाळी असेल किंवा इलेक्शनच्या पिरियडमध्ये अनेक महिलांनी आम्हाला पैसे येत नाहीत म्हणून काय केलं की त्यांचे आधार डीबीटी लिंक करून घेतलं अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी अकाउंट ओपन केलं, ज्यामुळे त्यांचे आधार कार्डला डीबीटी बँक अकाउंट दिसायला लागलं। आणि अशा महिलांना कालपासून म्हणजेच की 24 डिसेंबर पासून 7,500 रुपयाप्रमाणे त्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा देखील झालेले आहेत। मी स्वतः याबद्दलचा पुरावा पाहिला आहे। तुम्ही देखील अनेक महिलांना मेसेज पाहिले असतील किंवा अनेक महिलांनी तुम्हाला सांगितलं असेलच की आम्हाला पैसे जमा झाले आहेत। याबद्दल माहिती आदिती तटकरे यांनी देखील बोलताना दिली आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबद्दलची माहिती दिली आहे। आता उर्वरित महिलांचे काय, उर्वरित महिलांना कधी पैसे जमा होणार? मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा 24 पासून ते 31 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। याबद्दल स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामुळेच तुम्हाला 31 तारखेपर्यंत वाट बघायची आहे। तुम्हाला कुठेही जायची नाही, कुठल्याही प्रकारची तक्रार करायची नाही किंवा कुणालाही काहीही विचारण्याची आवश्यकता नाही आहे, कारण 31 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत। आता यामध्ये अनेकांनी अजून एक प्रश्न विचारला की कोणत्या विभागाचे पैसे आधी जमा केले आहेत किंवा कोणत्या शहरामध्ये पैसे जमा केले आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे वाटप झाले आहेत। तर मित्रांनो, असे काहीच नसतं। कोणता जिल्हा किंवा कोणता विभाग असा विषय नसतो। यामध्ये टप्प्याटप्प्यांमध्ये महिलांचं सिलेक्शन केलं जातं आणि त्यानुसार त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात। याचा मेन बेनिफिट किंवा या पाठीमागचा उद्देश काय असतो, तर या पाठीमागे एकच उद्देश असतो की एकदाच जर सर्वांना पैसे ट्रान्सफर करायचं म्हटलं तर सर्व्हर डाऊन होतात आणि सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सर्वांचे पैसे अडकतात। त्यामुळे सर्व्हरवर वन टाइम लोड येऊ नये म्हणून काय केलं जातं की टप्प्याटप्प्यांमध्ये बँक खात्यात पैसे जमा केले जातात, कारण हा एक मोठा टप्पा असतो, हा एक मोठे पैसे असतात। प्रत्येक महिलेला 1,500 रुपयाप्रमाणे, तसेच ज्या महिलांना 1 रुपया पण आला होता त्यांना 7,500 रुपये, ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केला त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे मिळून 4,500 रुपये असे पैसे जमा केले जात असतात। त्यामुळे त्यासाठी 1-2 वेळा चेकिंग करूनच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। त्यामुळे तुम्ही पॅनिक होण्याची कोणतीही आवश्यकता नाही। तुमच्या शेजारी कुणाला पैसे आले असतील, तुम्हाला पैसे आले नसतील, तर असं नसतं की तुमच्या विभागातील सर्वांचेच पैसे जमा झाले, तुम्हाला देखील 1-2 दिवसांमध्ये पैसे जमा होतात। आता आज बँक बंद होता, त्यामुळे आजचे काय झालं की आज देखील काही ठराविक महिलांना पैसे जमा झाले, जास्त महिलांना आज पैसे मिळाले नाहीत। आता उद्यापासून पुन्हा एकदा त्या महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। काहींना 1,500 रुपये येतील, काहींना 7,500 रुपये येतील, तर काहींना 4,500 रुपये येतील। कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही। फक्त तुम्हाला एकच खात्री करायची आहे की तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणे आवश्यक आहे, नसल्यास तुम्हाला यावेळी देखील पैसे मिळणार नाहीत। आता अनेक महिलांना एक प्रश्न विचारला की यामध्ये नवीन अर्ज कधी सुरू होणार, कारण नवीन अर्ज आम्हाला करायचे आहेत। तर याबद्दल देखील
ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारला गेला की नवीन फॉर्म बद्दल काय, तर त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितले की आमची याबद्दल अजून कोणतीही चर्चा झाली नाही, नवीन फॉर्म बद्दल अजून कुठलीही अपडेट नाही, त्यामुळे नवीन फॉर्म भरायचे अजूनही सुरू झाले नाही. सुरू झाल्यास म्हणजे नवीन अर्ज सुरू झाल्यास ते कसे असतील, तर ते ऑनलाईन पद्धतीनेच होतील की ऑफलाईन पद्धतीने होतील, तर त्याबद्दल देखील अंगणवाडी सेविकांकडूनच तुमचे यापुढे अर्ज केले जाणार आहेत. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्रॉड पाहायला मिळाला होता. स्वतः अर्ज भरताना अनेकांनी काय केले की स्वतःचे नाव टाकले आणि बँक अकाउंट दुसरे लिंक केले, असे अनेक काही फ्रॉड यामध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे यावेळी काय होणार आहे की तुमचे फॉर्म जरी भरून घेतले तरी देखील ते अंगणवाडी सेविकांच्या द्वारेच हे फॉर्म भरले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तुम्हाला पैसे जमा झाले नसल्यास लक्षात घ्या, 24 ते 31 डिसेंबर पर्यंत आपल्या सर्व महिलांना पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या भावाच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.